जय हिंद। उद्या 17 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जनचे आयोजन आहे। त्यामध्ये जवळपास 2500 गणपती मंडळ पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विसर्जनसाठी जाणार आणि त्यासाठी एक आमचे नांदेड पोलीस पूर्णपणे तयार आहे। आमचे जवळपास 220 अधिकारी, 1500 जवान, 1500 स्टाफ, जवळपास 1200 होमगार्ड, एक SRPF ची पूर्ण कंपनी, 15 स्ट्रायकिंग फोर्स जे हेडक्वार्टरचे आहे आणि 5 RCP ची टीम यासाठी पूर्णपणे बंदोबस्तसाठी तैनात राहणार। आणि आमची जे नियोजन आहे, जे काही प्रोबेबल डिस्टर्बिंग एलिमेंट होता त्यामध्ये जवळपास 2500 असा लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई वेगवेगळी केलेली आहे। त्यापैकी जवळपास 150 यांना आम्ही विविध कलमानुसार हद्दपारची कारवाई सुद्धा केलेली आहे। तो आमची नियोजन पूर्णपणे प्लॅनिंग अनुसार चालू आहे आणि आमचे एक जे सूचना राहतील की त्यामध्ये आमचे एक रिक्वेस्ट राहतील की DJ ची वापर, लेझर बीम हा सर्व टाळावे लागेल आणि त्याची वापर जे 1 डेसिबल से वर जातो असा DJ चे वापर पूर्णपणे बंदी राहतील DJ ची वापरवर। आणि जर असा सापडला तर त्यावर जे काही प्रतिबंधक जे काही कानूनी कारवाई आहे ते आपण करणार। दुसरी गोष्टी, जवळपास जे मोठी मूर्ती आहे 12 फीट किंवा असा किंवा त्यापेक्षा जास्त, यासाठी आमची नियोजन जे महानगरपालिका करून केलेली आहे ते पोयनी खदान आहे, झरी खदान आहे आणि घरगुती मूर्तीसाठी विविध संकलन केंद्रची नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर 9 मार्ग आहे जे वाहतूकसाठी उद्या बंद राहणार आणि त्यासाठी 9 पर्याय मार्गची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि एक शेवटचं असं आव्हान राहणार की जर काही इश्यू होत आहे, काही प्रॉब्लेम होत आहे, काही इश्यू झालेला आहे मिरवणूकमध्ये किंवा 2 समाजमध्ये काही वाद झालेला आहे, तो कोणीही कानून हातमध्ये तुम्ही घेऊ नका, कोणीही रिॲक्ट किंवा रिस्पॉन्स स्ट्रॉंगली तुम्ही करू नका। त्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे तयार आहे आणि आम्ही स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणार। फक्त तुम्ही पोलीसला इन्फॉर्म करा आणि वेट करा पोलीस रिस्पॉन्ससाठी। कोणीही स्वतः रिस्पॉन्स किंवा रिॲक्ट करणार नाही, कोणीही समाज असो। आणि एक शेवटचं आव्हान राहणार की आक्षेपार्ह गाणे, आक्षेपार्ह नारेबाजी, हे सर्व बंद